विधानसभा निवडणुकीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निवडून आल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये आपला पहिला जनता दरबार प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व मतदारसंघातील नागरिकांसमवेत मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात घेतला। हा पहिलाच जनता दरबार मोठा गाजला असून शहरासह तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्यांचा पाढा आमदार आशुतोष काळे व विविध प्रशासन अधिकारी, कर्मचारी यांच्या समोर मांडत प्रचंड रोष व्यक्त केला आहे। यावेळी नागरिकांनी तहसील कार्यालयाचे सभागृह हाऊसफुल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे। विविध विभागाच्या समस्या सांगण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले आहे। या जनता दरबारात तहसीलदार महेश सावंत, गट विकास अधिकारी संदीप दळवी, मुख्य अधिकारी सुहास जगताप, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अजय धांडे, उपकार्यकारी अभियंता डी पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे विनोद मेने, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। यावेळी या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी समस्या घेऊन आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या समजावून घेत संबंधित अधिकाऱ्याला समोरासमोर उभे करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते। आमदार आशुतोष काळे यांच्याकडून समस्या मार्गी लागतील अशा अपेक्षा घेऊन आलेल्या बऱ्याच नागरिकांच्या समस्या या जनता दरबारातून मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या देखील चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधान दिसून येत होते। आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून सर्वच अधिकारी वाईट नसतात, मात्र काही अधिकारी कामचुकार असतात। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देऊ नये व चुकीचे कामे करू देखील नये। यापुढील काळात असे अधिकारी कामचुकारपणा व चुकीचे कामे करताना आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी या जनता दरबारात उपस्थित अधिकाऱ्यांना दिला आहे। नागरिकांच्या सेवेसाठी तुमची नेमणूक करण्यात आली आहे याची जाणीव ठेवून त्यांची कामे वेळेत झालीच पाहिजे याची काळजी घ्या। ज्या अधिकाऱ्यांच्या कामात नागरिकांच्या तक्रारी आहेत त्या अधिकाऱ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आज 7 जानेवारी 2024 रोजी तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी जनता दरबार आयोजित केलेला होता। या जनता दरबाराच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत, सर्व डिपार्टमेंटचे आहेत। 2024 ची विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिला जनता दरबार आपण या ठिकाणी घेतोय। गेले काही दिवस सरकार स्थापन व्हायला थोडासा विलंब झाला, खाते वाटप व्हायलाही थोडासा विलंब झाला, अधिवेशन झालं। त्याच्या अगोदर निवडणुकीची सर्व 1.5-2 महिन्याची निवडणूक प्रक्रिया, त्याच्यामुळं परत एकदा रुटीन मध्ये यायला थोडासा वेळ जो गेलेला आहे, त्याच्यामुळे नागरिकांच्या समस्या फार वाढलेल्या आहेत। त्या समस्या किती वाढलेल्या आहेत हे आजच्या जे काही नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले त्याच्यावर या ठिकाणी लक्षात येत आहे। जरी आता 2.5-3 महिने 4 महिने म्हणा हे थोडस कामकाज डिस्टर्ब झालेलं होतं, पुन्हा एकदा रुटीन मध्ये आणण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी त्या ठिकाणी प्रयत्न करतील। माझा देखील त्या ठिकाणी पाठपुरावा राहील। लवकरात लवकर प्रत्येकाचे सार्वजनिक प्रश्न असतील, खाजगी प्रश्न असतील, ते मार्गी कसे लागतील यासाठी वारंवार त्या ठिकाणी आढावा घेतला जाईल, डिपार्टमेंट वाईज घेतला जाईल। अशा प्रकारची सूचना सर्व नागरिकांना देतो। आज अनेक पत्रकारांनी देखील या ठिकाणी अनेक प्रश्न मांडलेले, याची देखील योग्य दखल प्रत्येक डिपार्टमेंट घेईल आणि वेळच्या वेळी तुमच्याकडनं हा फीडबॅक घेतला जाईल। आज नुसतं जनता दरबार म्हणून नाही, आपण आता पत्रकार दिन कालच झालेला आहे, त्याच्या तुम्हाला शुभेच्छा। पण इथून पुढे देखील आपण वेळच्या वेळी भेटून ज्या काही अडचणी नागरिकांमध्ये जाणवत आहे
लोकशाही मधला एक तुमचा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी अजून कशा कळतील असा माझा प्रयत्न त्या बैठकीच्या निमित्ताने असेल. नाही तर प्रश्न मांडता आले नाही, कारण की अनेक लोक संख्या खूप मोठी होती आणि प्रत्येकाचा प्रश्न जर तोंडी इथे मांडायचा, त्याचं उत्तर घ्यायचं हे शक्य नव्हतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचा जो काही अर्ज आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे. त्याचा त्या त्या डिपार्टमेंटकडे अर्ज पाठवून ते काम मार्गी कसे लागतील, प्रामुख्याने तहसील आणि MSCB याचे मोठे प्रश्न त्या ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळं ते प्रश्न सोडवण्यासाठी तहसील कार्यालय असेल, तहसीलदार साहेब असतील, त्यांची पूर्ण यंत्रणा या ठिकाणी काम करेल असं आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करूया. आता अजूनही काही प्रश्न असतील तर पुढचा जनता दरबार डिपार्टमेंट वाईज घेऊन त्याला थोडीशी चालना अजून कशी मिळेल याचा प्रयत्न करू. लाचखोरचे प्रकरण बरेच म्हणजे तहसील असेल, बाकीचे डिपार्टमेंट असतील, तर माझी तहसीलदार किंवा सगळ्याच अधिकाऱ्यांना हीच विनंती आहे का आपण आपल्या स्टाफला त्या ठिकाणी आपल्यावर असलेली जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. आपल्याला पगार आहे, आपल्याला पगार चालू आहे, आपली जबाबदारी आहे आपण नागरिकांचं त्या ठिकाणी त्यांचं त्यांना सहकार्य केलं पाहिजे. जी काही आपल्यावर जबाबदारी आहे त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. आपणच जर नागरिकांची अडवणूक करताय, अडवणूक करून मग पैसे काढायचे हे काही योग्य नाही. त्याच्यामुळं नागरिकांचे काम त्या ठिकाणी न झाल्यामुळं नाईलाजाने ते पैसे देतात आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडतात आणि चुकीची सवय आपल्या सर्व अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना लागते. मग ते कायम अशी अडवणूक करण्याचं काम त्यांच्या कामकाजामध्ये करत असतात. त्याच्यामुळे मुळातच आलेला माणूस त्याचा प्रश्न लवकर कसा सुटेल की उगाच आपण काहीतरी वेडं वाकडं त्याला सांगायचं आणि त्याचं प्रकरण लांबवायचं आणि मग पैसे दिले तर लगेच ते मार्गी लावायचं. हा प्रकार त्या ठिकाणी थांबला पाहिजे. तर कठोर कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी मी सरकारकडे त्या ठिकाणी मागणी करणार आहे. गरज पडली, मी जरी महायुतीचा एक सदस्य जरी असतो, गरज पडली तर आंदोलनही करायला त्या ठिकाणी तयार असेल. त्यामुळे कुठेही आपण समजू नये का आम्ही आपल्या चुकीच्या कामावर पांघरून घालण्याचं काम करू. तिथे आम्हाला चूक दिसेल, तिथे मी असेल, आमचे पदाधिकारी असतील, आमचे कोणी प्रतिनिधी असतील, तो पत्रकार असतील, ते आपल्याला त्या ठिकाणी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. एवढी आपण त्या ठिकाणी जिथं कुठं तुम्हाला हा रस्ता आहे, उदाहरण नारायणगाव रस्ता आहे, तुम्हाला जिथं जाणवेल हा रस्ता खराब होतो तर काम बंद करायचं. मी आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं किंवा नागरिकांना सांगितलं, तुम्हाला योग्य वाटला नाही तर रस्ता बंद करायचा. तो मी आणलेला आहे म्हणजे काय तो काम झालंच पाहिजे असं काही नाही. आलेला निधी व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. अरे अधिकारी आता आपल्याकडे इंजिनियर असल्यामुळे अडचणी आल्या असतील, तिथं काही काम चालू असेल, इंजिनियर पार्ट टाइम येता येते. तीन दिवस येते आठवड्यात 3 दिवस येते तिला असं बी काही नाही. जर आले तर ते स्पॉट व्हेरिफिकेशन म्हणजे ते बघायला असं बी काही नाही ना, तुम्ही माहिती घ्या तसं काही असं एक नाही. नाही गंभीर विषय आहे. जिथं तुम्हाला पण कुठे जाणवत असेल, आता इंजिनियर आपण मिळवायला प्रयत्न करू. आपल्याकडे फुल टाइम इंजिनियराला काही अडचणी राहणार नाही. मागच्या काळामध्ये मी बरेच प्रयत्न केले पण इंजिनियर मिळाला नाही. इंजिनियरची संख्या पण कमी झालेली. आता भरती झाली का जरा थोडं हे होईल. भरती नसल्यामुळे आपल्याला नागरिकांना, पत्रकारांना, कोणाला पण कोणी असो, तुम्हाला जर चुकीचं कुठलंही काम जाणवत असेल डायरेक्ट काम बंद पडा. त्याच्यात काही चुकीचं नाही. शेवटी वारंवार पैसे एकाच कामाला येत नसतात. जे काही काम होणार आहे ते व्यवस्थित झालंच पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही संकोच न ठेवता डायरेक्ट रस्ता बंद केला तरी चालेल. शेवटी रस्ता होत असताना तो बऱ्याच वर्ष टिकला पाहिजे, त्यासाठी तो रस्ता आहे. जर 6-6 महिन्यांनी वर्षाला खराब व्हायला लागला तर काय रस्ता काम. तेव्हा आपण कुठेही त्याच्यामध्ये
काही गैर काही म्हणू नका. तुम्हाला वाटलं, शंका वाटली तर लगेच तुम्ही तातडीने बंद करू शकता. तेव्हा आपण सर्वांनी त्या ठिकाणी योग्य सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना करावी एवढीच मी सर्वांना सांगतो. शासकीय कार्य अधिकारी सर्व जे काही शासकीय कार्यालय असतील त्या कार्यालयाचे जे काही टायमिंग असतील, जे काही दिवस ठरलेले असतील, त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीसाठी उपस्थित राहावं, अशा प्रकारची देखील सूचना किंवा विनंती त्या ठिकाणी सगळ्यांना केलेली. आणि मी मागच्या काळामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही एक काम कमी झालेलं चालेल, परंतु नागरिकांशी व्यवस्थित बोललं गेलं पाहिजे, ही सूचना सर्व कर्मचाऱ्यांना आपण दिली पाहिजे. आपले काही कर्मचारी आहेत मुजोरपणाने सर्व नागरिकांशी बोलतात. ठीक आहे, कामाला विलंब होतो, पण तुमच्याशिवाय पर्याय नाही, ही जी काही भावना आपल्या काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे, त्यांच्या बोलण्यामधून उर्मटपणा त्या ठिकाणी जाणवतो, तो त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. याची काळजी आपण सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्यावी, एवढं या ठिकाणी सूचित करतो. धन्यवाद. त्यांचं लक्ष लागेल तुम्हाला. एक मिनिट इकडे लक्ष द्या, मग लक्ष द्या. मागच्या आम दरबारामध्ये जनता दरबारात एक विषय उपस्थित केला होता, कोणता संजय इंजिनियर काही आमच्या भागातले प्रकरण आहे, तिथे उपस्थित केल्यावर तुमच्या उत्तर असं मिळालं होतं ते लगेच मिटिंग संपलं मंजूर केलं. आता हा जनता दरबार दुसरा आलं, 7-8 महिने झाले असतील त्या जनता दरबार. तहसीलदारांची सही झालेली, मी सकाळी जाऊन आलो, चौऱ्यानं भेटलो होतो, अजून तहसीलदारांची सही नाही झालेली. म्हणजे 8 महिने लागतात का तहसीलदारांची सही व्हायला. कुठल्या प्रकरणाचा विषय? जवळकीचे प्रकरण आहे, दोंडेवाडीचे प्रकरण. काही नाव सांगितलं होतं? हा, नाव आहे सांगतो. यांची जवळकीची 4 प्रकरण होती, थोरातची 3 प्रकरण होती, आणखी काही प्रकरण काही जवळ आमचा भाऊ आपण 4 प्रकरण होतं. समीर विठ्ठल थोरात नावाचं एक प्रकरण होतं, ते आपण मंजूर केलं. कधी केलं ते? कधी मंजूर केलेलं? कधी पण मागच्या मीटिंग मध्ये काही झालेलं नाही. ते मध्ये सकाळी नंतर त्यात पियुष आणि आणखी एक अक्षय काहीतरी दुसऱ्या नावाचे 2 अपंगाचे प्रकरण होते, दिव्यांगाचे. तर ते मायनर आहेत, त्यांचे 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे त्यांचे प्रकरण मंजूर झाले नाही. आणखी एक प्रकरण यांनी नाव सांगितलेलं, ते प्रकरणच आमच्याकडे दाखल झालं. यादी दाखवतो मी तुम्हाला. तुमच्याकडे आहे, मी स्वतः आणून दिलेले, ते कोणी दुसरे नाही दिलेले, मी स्वतः दिलेले. 4 प्रकरणाची मी माहिती घेतली होती. आणि जे तुम्ही म्हणताय मागच्या मिटिंगच्या प्रकरणावर सह्या झाल्या होती, त्या अर्जदाराचे त्याच्यामध्ये फक्त 47 अर्ज परिपूर्ण आहेत आपल्याकडे आलेले. बाकीच्या सेल्फ अटेस्टेशन नाही, डॉक्युमेंट कोणी दिले, काय दिले, कळवलं पाहिजे की नाही? दिलं ना आम्ही साहेब, लेखी नाही मिळालेलं अर्जदाराला नाही दिलं लेखी साहेब. अर्जदाराला कळलं पाहिजे ना, तलाट्याकडे बंच दिलेले आहे. आणि एका अर्जदार एक अर्जदार आपल्याकडे फॉलो नाही करू शकत आम्ही, त्याला तलाट्याकडे देऊन त्यांच्या पूर्ण अर्जाची परिपूर्णता करून आमच्याकडे दाखल करा म्हणजे. तलाट्याने काय दिलं नाही कळवलं, आपल्या यंत्रणेचा भाग आहे ना, मग काय केलं नाही त्यांनी? गेले कारवाई काय करणार? 47 प्रकरण आमच्याकडे आले, बाकीचे प्रकरण येत आहेत. 2 महिने तालुका नीट समजून घ्या, काय गडबड होईल त्याच्यामुळे. तुम्ही नवीन आहात, पण खालचं प्रशासन अजिबात हालचाल करत नाही, पैशाशिवाय हलत नाही. हे जबाबदारीने आरोप करतो मी, आणि तुम्हाला वेळोवेळी सिद्ध करून देईल. याच्यात हे लोकप्रतिनिधी विनाकारण तुमच्यामुळे त्यांची बदनामी होते आणि धोका पडतो कारण नसताना. तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यावर आता अँटी करप्शनवर बोलायचं राहिलं, तुम्ही आधी बोलले. अँटी करप्शनची 4 महिन्यात रेट पडते. तहसीलदार जातो, सहाय्यक कारकून जात्या, तलाठी जात्या, लेडीज तर तलाठी जातात. ही कशाची लक्ष नाही मला सांगा. तुम्ही नवीन आले होते त्यावेळेस आपण संजय गांधी निराधार मीटिंग मध्ये हा विषय उपस्थित झाला. तुम्ही मी नवीन आलेलो आहे, मी समुपदेशन करा म्हणून. समुपदेशन केलं तर तुम्ही जर केला असेल तर या प्रकारे होतात तेच काय त्या उत्तर मानलं.
गंभीर बाब आहे का नाही? हो तुला सांगतो उत्तर पण नाही, पण आता ते मीडिया विषय आता मला गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. 100% रस्ते वाटपाचे प्रश्न ही जागेवर तहसीलदार जाऊन मिटवू शकतो. आठवड्यातून एक दिवस ठरवून तुम्ही प्रत्येक गावाला द्या ना, ते प्रश्न जागेवर मिटवू शकतो. कशाला 143 प्रकरण करायला लावता तुम्ही? 143 प्रकरण केले का येऊ द्या, त्यांचा जबाब वकील येऊ द्या, किंवा हजर नाहीये बर कोणी काल विरोधात जा प्रांताचा विरोध आहे, जा कलेक्टर गेलं, जा आयुक्ताकडं, आयुक्त जा म्हणतात भारतात. म्हणजे त्या माणसाचं आयुष्य संपून जातं साहेब. याला एवढे अधिकार आहे, जागेवर घटनास्थळी जाऊन निकाली काढू शकतात. 4 कोराडे साहेब काम करतात, उत्तमराव माझी झेडपी सदस्य, ते जागेवर निकाल देऊ शकतात. किती वर्ष मी किती वेळा फोन केला तुम्हाला, का प्रकरण मार्गी लागत नाही? जागेवर मिटू शकतात. तरी खडी करण्याचा आम्ही जाऊन स्वतः समक्ष मार्गी लावला. हे प्रकरण जागेवर जाऊन मिटवायला पाहिजे. तुम्ही सवडी काढता, लोकांनी बळी देता कारण नसताना साहेब. असं करू नका गांभीर्याने. 6 आकडी पगार घेऊन जर आपण काम करत असेल, आपल्याला शांत झोप लागली पाहिजे. प्रामाणिकपणे काम केल्याचं रात्री आम्ही काम करतो, तुम्ही काम करता, आम्ही बिनपगारी करतो. मग तुम्ही पगार घेऊन का प्रामाणिकपणे काम करू शकत नाही? किती पाऊस पाडला इथं रस्ते त्याच्यामध्ये जर मी आता रस्ते जे आता 50% रस्ते मी जाऊन जागेवर मिटवले. मला यादी द्या. 50% 2 बातम्या दिल्या वाचल्या. तुमची पहिली बातमी मीच दिलेली. त्याच्यामध्ये तुम्ही सर्व बातम्या लावतो आम्ही. हे बघा ना, आम्ही तुमचं काम दाखवा, आम्ही प्रत्येक बातमी लावतो, तुम्हाला न्याय देतो, तुमचं जनतेपर्यंत काम पोहोचवतो. पण निगेटिव्हिटीची बातम्या अशा जर पसरत असतील तर प्रशासन बदनाम होतं, संबंधित लोकप्रतिनिधी बदनाम होतं. असं करू नका तुम्ही, कृपा करून. हे बघा आजच्याच पेपरला बातमी आहे ना, वाचले ना आम्ही. गौर कुमारीची बातमी ती. असे 5 रस्ते काढले आपण. आता काढा ना तुम्ही. माझी पुस्तक उल्लेख केला तुम्ही. त्याच्यात मला छापून यायची बी अपेक्षा नाही साहेब. काही पण निकाल दिसला पाहिजे साहेब. असू द्या ना, मी लोकांना कसं आहे माहितीये का, प्रत्येक गोष्टीला 2 कांगोरे असतात, ते पण समजून घेतलं पाहिजे. आता आम्ही जेव्हा मिटवायला जातो रस्त्याला, 2 रस्त्याचा कोणाचाही प्रश्न असतो, 2 भाऊ असते किंवा चुलते असते किंवा भावकी असते, दोघांच्या 2 बाजू असतात. प्रत्येकाला वाटतं माझी बाजू खरी. एकाला जवरे साहेब म्हणते त्याला रस्ता मिळायला पाहिजे, जगताप साहेब म्हणते त्याला रस्ता देऊ नका. यांना ओळखत नसेल तुम्ही. गणपतराव आमदार साहेब, गणपतराव पाचोरे सरपंच, 20 वर्षापूर्वी 24 वर्ष झालं भाऊ संपादन. याला पैसे मिळाले सांगतो गाव काढण्यासाठी रावसाहेब समोर होता. तुम्हाला हे गणपतराव पाचोरे शाहपूरचे सरपंच आपलेच मतदार सांगितले. 24 वर्षापूर्वी भूसंपादन झाले. तुम्हाला पैसे मिळाले का? नाही. विचारा किती, म्हणजे त्या माणसाची पिढी गेली ना, म्हातारा झाला तो माणूस. कशामुळे नाही मिळाले? गोंधळामुळे कारवाईच नाही. सांगा काय झालं? पाणी पुरवठ्याला जीवन पाणी 3 गावचे जवळचे प्रादेशिकला दिलेली संपादन करत असताना काही दिलं असतील ना, ऑर्डर काही दिली असेल ना, बऱ्याच लक्ष देत नाही. डायरेक्ट संपादन करून लक्ष देत नाही याबद्दल. समोर उदाहरण माझं ऍक्विजिशन झालं, गावठाणचं ऍक्विजिशन झालं नाही. ग्रामपंचायती गट नंबर 1 गेली का नाही? गावठाणची जमीन ऍक्वायरच केलेली नाहीये. कसा संपादन कसं केलं? आमचं केलं, ते का नाही केलं? माझी 53 गुंठे जमीन दिली, गावठाणची 2 एकर जमीन. गाव ग्रामपंचायत ठराव देऊन 3 गावाला पाणी पुरवठ्याला ती जमीन दिली. मग ती आमदार साहेबांनी पहिल्या वीकमध्ये फोन उचलला. पण कोपरगाव नगरपालिका मुख्य अधिकारी साहेब ते 15 दिवसापासून मला भेटत नाहीये. विषय खूप महत्वाचा आहे. सदैव मीटिंग मध्ये राहतात, बाहेर गावी राहतात, तीर्थस्थळी राहतात, त्याचं वेळ आहे. त्यांना मला 3 विषय विचारायचे. मी 15 दिवसापासून निवेदन दिले. नियोजित जागेत सफाई कामगारांच्या अधिकाऱ्यांची वसाहत होण्याबाबत त्या जागेचं आरक्षण उठलं, ते कसं उठलं, कोणी उठवलं आणि का उठवलं? मला दुसरा प्रश्न असा आहे, स्वतः मला नळाचं पाणी पिऊन त्रास झाला, माझं लिव्हर सुटलं, इतर जनतेचं काय? ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या नळाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी योजना असताना सुद्धा तुम्ही गुणवत्ता तपासणी का करत नाही आणि त्याचा अहवाल तुम्ही बोर्ड लावत का नाही? जर एखाद्याकडे घरपट्टी बाकी आहे तर तुम्ही मोठे मोठे डिजिटल बोर्ड लावता,
मग तुम्ही सुविधा द्या, त्याचे बोर्ड का लावत नाही? त्याचे बोर्ड लावा. आणि साधा प्रश्न आहे, शनी मंदिर गांधीनगर मधलं शनी मंदिर ते कन्या शाळा, इथं स्पीड ब्रेकर टाकायचे. माझे सगळे गावाचेच लहान मुलं तिथं असतात, वृद्ध असतात, सगळे असतात. तर तिथं स्पीड ब्रेकर टाकायला मी निवेदन दिलंय 30 डिसेंबर. त्याच्या आधी एक निवेदन दिलंय 16 डिसेंबर 2024. 3 हे टाकायला, गतिरोधक टाकायला तुम्हाला एवढे दिवस लागतात. आणि चौथा प्रश्न असा आहे, आमदार साहेबांनी 10 लाख रुपये गजानन नगर ते गोरोबा नगर सीडीवर जोडण्यासाठी गेलाय. आपलं गजानन नगर आणि गोरोबा नगर सीडीवर जोडायचं आहे. तर ते काम कोणाला दिलं आणि एवढ्या दिवसापासून प्रलंबित काय आहे? आणि मी तुम्हाला अजून एक हे केलं, नगरपालिका शाळेचं मी 9 वर्षापासून आंदोलन लावलं. जनता दरबारात मी आत्मदानाचा इशारा दिला. आमदार साहेबांचे जाहीर आभार का त्यांनी एवढा मोठा निधी आणला, 1,20,00,000. पण तुम्हाला मी घडी घडी फोन केले, घडी घडी भेटलो मुख्य अधिकाऱ्यांना. मुख्य अधिकाऱ्यांचा रिप्लाय नाही. मी त्यांना सांगितलं खाजगी शाळेसारखं नगरपालिकेचे प्रवेश चालू आहे, नगरपालिकेचे शिक्षक आपले विद्यार्थी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहे, त्यांचे फोटो लावा, म्हणजे नगरपालिका शाळामध्ये ते विद्यार्थी लोक प्रवेश घेतील, विनामूल्य शिकतील. त्या नगरपालिका शाळेचे खर्च उधळले आहे, सगळं उधळलंय. प्रभाग शाळेमध्ये लोक वापरताय, कोणी काही घाण टाकतंय, तिथं कचरा टाकतंय. तुम्ही प्रभाग वर्ग का चांगले करत नाही एवढा मोठा निधी येऊन? आणि नगरपालिका शाळा आधुनिकीकरणाचा जो विषय आहे, त्या विषयात किती फोन केले तरी एकदम मी मीटिंग मध्ये आहे. एवढंच. तुमचं नाव काय, काय समस्या घेऊन आले तिथे? माझं नाव श्रीकांत मोहनलाल राठी. काय समस्या आहे? माझ्या या फ्लॅटची नोंद 2022 पासून 14/3/2022 ला फ्लॅट खरेदी केला. 7/4/23 ला तिला अर्ज दिला मी. 3 वर्षापासून फ्लॅटची नोंद होत नव्हती. ते म्हणजे शासनाकडनं फ्लॅटच्या नोंदी बंद आहे. त्याच्यानंतर मला दलालामार्फत निरोप आला, 10,000 रुपये दिल्यास फ्लॅटची नोंद तुमच्या नावाची केली जाईल. आज 3 वर्षापर्यंत मी काय पैसे दिले नाही त्यांना. 3 वर्षापर्यंत माझ्या फ्लॅटची नोंद झाली नाही. आज जनता दरबार असल्यामुळे मी आमदार आशुतोष काळे यांच्या आव्हानाला साथ देऊन इथं आलो. आमदार साहेबांना सांगितलं तर ते म्हटले की तुमचं काम फ्लॅटला लावून देऊ असं म्हटले मला. तहसीलदाराला बोललो मी. मला तहसीलदारांनी सांगितलं सर्कल साहेबांना तर यांचं काम उद्या करून द्या, म्हणून नोंदी करून द्या. इतर हक्कात नोंद होते तर इतर हक्कातच नोंद पाहिजे आपल्याला. आपल्याला काही कर्ज वगैरे काढायचं नाही का, काही नाही. पण आपण फ्लॅट खरेदी केला तर आपल्या नावावर नाही झालं तर काय उपयोगाचं? 3 वर्ष झाले. पैशामुळे फ्लॅटला नोंद नाही झाली माझी, पैसे न दिल्यामुळे. जनता दरबारचा त्याच्यामुळे मला फायदा झाला. आशुतोष दादाच्या जनता दरबारमुळे साहेबांनी कबूल केलंय का नाव लावून देतो उद्या तुमच्या याला. संतुताबाई थोरात, जवळके, काय प्रश्न? राहणार कोपरगाव तालुका, आपला जिल्हा नगर. काय प्रश्न तुमचा? प्रश्न रस्त्याबद्दल शेतीचा जाण्या येण्याचा रस्ता. पहिला बाप सर्व नंबरचा बांध येतो, तो सर्व नंबरचा बांध आहे. सर्व नंबरच्या बांधाने आता सध्या विरुद्ध माणसाने तो रस्ता बंद केला. जे पुढं होते त्यांनी तो रस्ता बंद केला. आता आम्ही 6 महिन्यापासून या संदर्भात तुम्ही प्रशासनाला कधी काही तारखा चालू आहे, वर्गात तारखा चालू आहे. याले हा तहसीलदार अजिबात पाहायला सुद्धा येत नाही. आज दरबारात काय सांगितलं तुम्हाला? जनता दरबारात काय सांगितलं? फक्त तहसीलदारनी सांगितलं मी फेरफटका मारतो भाऊ म्हणे. काय पण कधी वागण्याची विचारपूस करून फटफट मारणार असं